नमस्कार, सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे भाजपा संदर्भात। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजपासून पुढचे 2 दिवस भाजपाच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहेत। भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक आयोजित करण्यात आली आहे। लोअर परळ येथील संघ मुख्यालयामध्ये आज आणि उद्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघ भाजपा मंत्र्यांचा क्लास घेणार आहे। तर भाजपाच्या इतर मंत्र्यांसह नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे। दरम्यान संघ परिवार आणि सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी यशवंत भवन इथं ही चर्चा होणार असून त्याचबरोबर हिंदुत्वाचा अजेंडा नक्की कशा पद्धतीने सामोरं घेऊन जायचं आहे या संदर्भात भाजपा मंत्र्यांना संघ नेते कानमंत्र देणार आहेत। आजपासून 2 दिवस मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यानंतर आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून। कारण एकत्रित राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता अजित पवार गटाचं स्वतंत्र आणि पहिलेच 2 दिवसीय अधिवेशन शिर्डी इथं आजपासून होतंय। दरम्यान अधिवेशनापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षबांधणी असे वेगवेगळे विषय असले तरीही प्रामुख्याने पक्षातील नाराज नेते छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे या दोघांच्याच उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला अर्थात आज आणि उद्या असं 2 दिवस शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं मंथन होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या या मंथनामध्ये सर्वांची नजर असणार आहे ती म्हणजे भुजबळ या अधिवेशनाला दांडी मारतात का किंवा धनंजय मुंडे या अधिवेशनाला उपस्थित राहतात का याच्याकडेच। यानंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याची कसून चौकशी सुरू आहे। शाहिदवर यापूर्वीच 4 घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सैफवरील हल्ल्याप्रकरणी त्याच्यावरील संशय आणखीनच बळावलाय। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे। सैफच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी सर्वांनाच सैफच्या इमारतीमध्ये आणलंय। सैफ हल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडन केलेलं आहे। सैफ हल्ला प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। दरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय। सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता। दरम्यान सैफवर शस्त्रक्रिया करून 2.5 इंचांचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला। सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जातानाचा आरोपीचा व्हिडिओ आता समोर आलाय। रात्री 1:37 हे सीसीटीव्ही फुटेज आहे। या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरनं वरती जाताना दिसतोय। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाटच आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सुरू आहे। पोलिसांनी सैफच्या इमारतीमध्ये 3 DVR ताब्यात घेतले तसंच घरामध्ये काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वांद्रे स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय। सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। कुठलाही धोका नाही तसेच ICU मधून सैफला आता बाहेर काढण्यात आलं असून सैफला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड मात्र चिंतेत आहे। या प्रकरणी अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया समोर येते। सैफवरील हल्ला हा धक्कादायक असल्याचं शाहिदनं म्हटलेलं आहे। मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये अशी घटना घडतेय यावर विश्वास बसत नसल्याचं शाहिद म्हणतोय।
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर 3 दिवसांपूर्वीच एका अज्ञाताने घुसण्याचा प्रयत्न केला होता, पण कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केल्यानंतर मन्नतमध्ये सुरक्षा रक्षक सतर्क झाले आणि त्याआधी या व्यक्तीने मन्नत बंगल्याची रेकी केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. उपनगरातून मुंबईला जाणं आता जलद होणार आहे. लवकरच मुंबईमध्ये 12वी मेट्रो कल्याण ते तळोजा लाईन 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच मेट्रो लाईनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होईल. नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात येतोय. मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते, परंतु काही वेळा बॅगा तपासणीच्या नावाखाली गैरप्रकारही घडतोय. अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर बॅगांची तपासणी करणाऱ्या रेल्वे पोलिसांवरच आता वरिष्ठांतर्फे देखरेख ठेवली जाणार आहे. बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयामध्ये कामकाजाच्या वेळेमध्ये गाण्याची मैफिल रंगलेली आहे. कामाच्या वेळेमध्ये कर्मचाऱ्यांनी गाणी गायली आहेत. नैना प्रकरणी जाब विचारल्याप्रकरणी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढलेला आहे. मला अधिकार आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्ती दिन साजरा करण्यात आलेला आहे. 14 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बडवे आणि उत्पात यांचे अधिकार संपुष्टात आणले. त्यानंतर हे मंदिर शासन नियुक्त समितीच्या ताब्यात आहे. तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 3 महिला पुजाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये हजरत मलिक साहेब उरुसाची उत्साहात सांगता झाली. यात्रेची पारंपरिक वाद्यामध्ये छबिना शोभेचं दारूकाम करमणुकीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कुस्त्यांनी उरुसाची सांगता झाली. बीडच्या वडवाणी तालुक्यातील देवडी गावामध्ये राणूबाई देवी यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली. यावेळेस जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवलाय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथं पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला सुरुवात झाली. या उरुसाचं प्रमुख आकर्षण असलेल्या मानाच्या तलवारीच्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी सहभाग नोंदवला. यंदा तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळालेला आहे. मिरजमध्ये मीरासाहेब दर्ग्यामध्ये मंडप उभारण्यात आला. यावेळेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये चंद्रदर्शनानंतर उरुसाला सुरुवात झाली. यंदा 650वा उरुस असल्याने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नागपुरातील टेकडी गणेश मंदिरामध्ये तिळचतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली. या तिळचतुर्थीच्या निमित्ताने टेकडी गणेश मंदिरामध्ये 900 किलोच्या तिळाची रेवडी वाटप करण्यात आली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडनं गोदा आरती ही प्रथमच 182 देशांमध्ये पाहिली गेली. श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी नदीची महागोदा आरती युट्यूबच्या माध्यमातून 65 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पाहिली आहे. नाशिकमध्ये गोदावरी आरती ही देशातील पहिली आरती आहे जिथे महिला सुद्धा गोदा आरती करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंचित वर्गातील सुमारे 8000 विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी अनुसूचित जातीचे असतील. या सर्व विद्यार्थ्यांचं वय हे साधारण 10 वर्षांपेक्षा जास्त असेल. महाकुंभात पहिल्या 4 दिवसांमध्ये 7 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धेची डुबकी घेत पवित्र स्नान केलेले. अनेक भाविकांनी संत महंताच्या तंबूमध्ये जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि कथांचं श्रवण केलं. कुंभमेळ्यातली आणखीन एक सुंदरी व्हायरल होतीये. ही मुलगी भाविक नसून फुलं विकण्याचं काम करते. या मुलीचे डोळे एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाहीत. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यामध्ये आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी काढतायत. कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक पोहोचलेत. अशात तुम्ही सुद्धा कुंभमेळ्याला जात असाल तर आता ई पास असणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी ई पास सुविधा आता सुरू केली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे आणि याचा फायदा विमान कंपन्या घेत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांचं बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असून विमान भाडे सुद्धा अनेक पटींनी वाढलंय.
दिल्ली ते प्रयागराज या विमानाच्या तिकिटांच्या किमती 21% वाढलेल्या आहेत. यानंतर आता बातमी आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. कारण 10वी-12वीचा निकाल आता जाहीर होणार आहे 15 मे पर्यंत. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी करण्यात आलेली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा 10 ते 15 दिवस आधी परीक्षा होत आहेत. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होते, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होते आणि त्याचमुळे 10वी आणि 12वीचा निकाल हा जवळपास 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि यासाठी बोर्डानं तयारी सुरू केली आहे. तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातील राजेगावमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले. नानासाहेब चौरे नामक दिव्यांग समर्थक थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतोय. गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांना घेतलेला आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी केज राळेगाव रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन केले. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी या समर्थकांनी केली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर सीआयडी तपासातील अधिकारी बदलण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये आता तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहेत. याआधी सीआयडीचे उपाधीक्षक अनिल गुजर तपास करत होते. वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारा व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलेलं आहे. त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारा विदेशात असल्याचं तपासात उघड झालंय. त्यामुळे वाल्मिक कराडने आता विदेशात गुंतवणूक केली असल्याचं बोललं जातंय. आता कराडची विदेशात नक्की संपत्ती आहे का याचा शोध यंत्रणा घेत आहेत. बीड प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांकडे ही केस द्या अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी आधीच केली होती. बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने केजमधील खासगी रुग्णालयामध्ये देशमुखांवर उपचार सुरू आहेत. 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे आणि यावर आता बावनकुळेंनी उत्तर दिलंय. दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50% सवलत मिळावी अशी मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केलेली आहे. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकार दोघांचाही वाटा आहे. अशा परिस्थितीमध्ये सवलत देण्याचा खर्च दोन्ही सरकारांनी एकत्रितपणे उचलला पाहिजे असं सुद्धा केजरीवाल यांनी पत्रात म्हटलंय. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आता कंबर कसलेली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संकल्पपत्र जाहीर केलेले. यामध्ये महिलांना दर महिना 2500 रुपये तसेच सिलेंडरसाठी 500 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. यासह दिवाळी आणि होळीच्या सणाच्या वेळी मोफत सिलेंडर सुद्धा दिलं जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली. बेळगावला महाराष्ट्रामध्ये घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आणि या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडनं आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं केली जात आहेत. यवतमाळच्या उमरखेड पालिका हद्दीतील दिव्यांगांनी 6 वर्षांपासून थकलेल्या 5% निधीच्या मागणीसाठी मुख्य अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या दिला. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. यावेळेस 26 जानेवारीपर्यंत 6% निधी दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्तीकडनं देण्यात आलेला आहे. वर्धा ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातून जातोय. यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. जवळपास 800 किलोमीटर लांबीचा होत असलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्यानं महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गामध्ये सांगली जिल्ह्यातून जातोय. दरम्यान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे जात आहेत.
त्यामुळे या महामार्गाला विरोध होतोय। दरम्यान शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठका घेतल्या जात आहेत। महिंद्रा कंपनीने पुण्यातील चाकणमध्ये नवीन कारखाना उभारला। या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत। जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट या कारखान्यातून बाहेर पडतील अशी यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। बीडच्या केज तालुक्यातील एका शाळेच्या अन्नातून 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पालघरच्या डहाणू पंचायत समितीवर जनवादी महिला संघटनेकडून हंडा मोर्चा काढण्यात आला। पालघर जिल्ह्यामध्ये 1000 कोटींपेक्षा जास्त निधीतून जलजीवन मिशन योजनेची कामं अपूर्णच आहेत। त्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील महिलांनी हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तरुणाचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसाय असामान्य यश त्यामध्ये प्राप्त केलेले आहे। दरम्यान या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती भवनातून खास आमंत्रण त्यांना आलंय। सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा अनेक महिने बंद आहे। ही विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मालवणमध्ये घोषणाबाजी केली। सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना जिल्हाभरातून पत्र पाठवण्याची मोहीम आता ठाकरे सैनिकांनी घेतली आहे। यानंतर आता बातमी आहे मुंबईतल्या मोठ्या घोटाळ्यासंदर्भातली, म्हणजेच टोरेस घोटाळ्यासंदर्भातली। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आता आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईतील हवाला ऑपरेटर अल्पेश खारला अटक केलेली आहे। त्याने यामागील मास्टर माइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरनं कोट्यावधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे। त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून टोरेस प्रकरणामध्ये यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अल्पेशचं नाव समोर येताच पोलिसांकडून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नशेखोरांविरोधात झोन 3 पोलिसांनी ॲक्शन मोडवर आलेले आहेत। 100हून अधिक नशेखोरांवर कारवाई करत त्यांना व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। जळगावमध्ये महावितरणाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। मोहिमेअंतर्गत सांगवी बुद्रुक गावामध्ये तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे गावातील 50 वीज ग्राहकांचं मीटर तपासणीसाठी महावितरणाने ताब्यात घेतलंय। नाशिक महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर बिल्डोजर कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधलेल्या बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली। कारवाई करताना गाळाधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद देखील झाल्याचं पाहायला मिळालंय। जालन्यातील भोकरदन शहरामध्ये नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमणं हटवली आहेत। दरम्यान यावेळेस पोलीस बंदोबस्तामध्ये 250 छोटे मोठे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईमुळे शहरातील सर्वच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला। साताऱ्यातील फलटणमधील विडणी गावाजवळ एका महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे। महिलेची कवटी, पायाचा भाग सापडल्याची माहिती आहे। अंधश्रद्धेतून हा संपूर्ण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस पुढील तपास करतायत। वांद्रे येथील एका सोसायटीमध्ये चोराची शिरजोरी समोर आलेली आहे। स्कायपर सोसायटीमध्ये एक चोर शिरला होता, मात्र सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडलं आणि यानंतर चोरानं सुरक्षा रक्षक आणि इमारत मालकाला धमकावल्याचं समोर आलं। त्यामुळे वांद्रे पश्चिम असुरक्षित झालेला आहे का असा सवाल उपस्थित होतोय। या बातम्यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात।
राज्यभरातून 4,000पेक्षाही जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतलेली आहे. राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलेला आहे. लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते आणि या पडताळणीमध्ये जवळपास 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे. चार 4,000 लाडक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे. पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने ही माघार घेण्यात आली असून जवळपास 4 ते 5 लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील या भीतीने 4,000 लाडक्या बहिणींनी आधीच माघार घेतल्याचं समोर आलंय. बारामतीच्या होळी गावामध्ये जन्मदात्या पित्यानेच 9 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलाने मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आरोपी बापाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळच्या जंगलामध्ये एक मानवी सांगाडा सापडला. सांगाडा मिळाल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर सापडलेला सांगाडा पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. बीडमधल्या केस तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका मजुराचा मृत्यू झालेला आहे. रजपाल हमीद मसीह असे या मृत कामगाराचं नाव आहे. तो पंजाबमधील होता. सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालाय याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आली नाहीये. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पैलवानाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील कारवे येथील विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर घडलेली आहे. त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 2 चोरट्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत. या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी दुचाकी वाहन चोरीचे 10 आणि घरफोडीचे 3 असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणलेत. जवळपास 6 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. बांगलादेशी लोकांचं थेट सोलापूरच्या बार्शीसारख्या ग्रामीण भागात वास्तव्य असल्याचं समोर आलंय. बार्शीतून 5 बांगलादेशी घुसखोर महिला बनावट आधार कार्डसह ताब्यात घेण्यात आलेले. दहशतवादी विरोधी पथक सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे. यानंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. या प्रकरणामध्ये आता चक्क पोलीसच चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत. कारण निवृत्त न्यायाधीश ताहलिया यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती पोलिसांची चौकशी करणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण एकूणच कसं हाताळलं याची चौकशी करून समिती 3 ते 6 महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणं या मुद्द्यांवर ही समिती चौकशी करणार आहे. तर सरपंच प्रकरणामध्ये समितीकडनं आता पोलिसांची चौकशी होणार आहे. संपूर्ण घटनाक्रम, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम असा अभ्यास होईल. कोणती व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार होती याचाही तपास या माध्यमातून करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलिसांचं नियोजन योग्य होतं का या संदर्भात सुद्धा चाचपणी केली जाईल. तर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावलं योग्य होती का याचाही तपास केला जाईल. तर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरनं मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की तो कोठडीतच मुक्काम करणार हे आज स्पष्ट होणार आहे. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आलाय. वाल्मिक कराडला पुन्हा जेल की बेल
याची आज सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। 14 जानेवारीला कराडला कोठडी सुनावली होती। दरम्यान धनंजय देशमुखांचाही जबाब पोलिसांनी नोंदवलाय। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह सफारीमधील मानसी नावाच्या एका मादीने एका छाव्याला जन्म दिलेला आहे। सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली मानस आणि मानसी ही सिंहाची जोडी पर्यटकांचं आकर्षण बनली होती। दरम्यान छावा आणि मानसी दोघेही आता सुखरूप असून सध्या त्यांना वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे। 14 वर्षांनंतर बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंहाचा जन्म झालेला आहे। गुजरातहून मानस आणि मानसी अशी सिंहाची जोडी आणण्यात आली होती आणि या जोडीला आता हा छावा झाल्याचा चित्र आपण पाहतोय। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मादा आणि छावा दोघंही आहेत आणि दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये या छाव्याचा जन्म झालेला आहे। तब्बल 14 वर्षांनंतर जन्म झाला असून गुजरातहून ही जोडी आणण्यात आली होती।